उमदी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील करजगी तालुक्यात जत येथील युवा नेते माननीय अरुण कुमार हिंदुस्थानी उमेदवारी अर्ज दाखल करणार। उमदी जिल्हा परिषद निवडणूक 2026चा कार्यक्रम नुकताच जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे। सांगली जिल्हा परिषद अंतर्गत उमदी तालुक्यात जत जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असून या गटातून करजगी तालुका जत येथील सुपुत्र उच्च शिक्षित शांत व संयमी व्यक्तिमत्व असलेले सर्वसामान्य युवकांच्या पसंतीस उतरलेले व दलित वंचित उपेक्षित घटकासाठी सातत्याने लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते अरुण कुमार साहेबांना हिंदुस्थानी यांनी निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी सध्या मतदारांतून होत आहे। अरुण कुमार हिंदुस्थानी हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RPIचे जत तालुक्याचे सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात। त्यांनी यापूर्वी 5 वर्षे तालुका संघटक म्हणून जबाबदारी सांभाळली असून सध्या ते RPI जत तालुका युवक आघाडी अध्यक्ष म्हणून प्रभावीपणे कार्यरत आहेत। पक्ष संघटन, युवकांचे प्रश्न, सामाजिक अन्यायाविरोधातील आंदोलन व लोकांच्या अडचणी सोडण्यासाठी ते सातत्याने पुढाकार घेताना दिसत आहेत। कोरोनाच्या महामारीच्या कठीण काळातही अरुण कुमार हिंदुस्थानी यांनी स्वतःची पर्वा न करता गरजू कुटुंबांना अन्नधान्य, औषधे, मदतकार्य पोचवून उत्कृष्टरित्या समाज सेवा केलेली आहे। त्यांच्या या कार्याची दखल सर्वसामान्य नागरिकांनी घेतली असून त्यामुळेच आज त्यांच्या नावाची चर्चा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात होत आहे। शैक्षणिकदृष्ट्या ते DED, BA, टॅली, अकाउंटन्स व कॉम्प्युटर कोर्स पूर्ण केलेले असून शिक्षण, रोजगार व युवकांच्या प्रगतीसाठी त्यांची स्पष्ट भूमिका आहे। करजगी, बोरगी, बेळवंडगी, हळ्ळी, बालगाव, सुसलाद, उमदी, बोरगी या गावामध्ये त्याचा मोठा जनसंपर्क आहे। याशिवाय संपूर्ण सांगली जिल्हा तसेच सीमावर्ती भागामुळे कर्नाटकातही त्यांची चांगली ओळख आहे। सामाजिक बांधिलकी, संघटन कौशल्य, युवकांमध्ये असलेली लोकप्रियता व सर्वसामान्यांच्या प्रश्नाविषयी तळमळ पाहता अरुण कुमार हिंदुस्थानी यांनी उमदी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवावी अशी जोरदार मागणी या परिसरातून होताना दिसत आहे। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.